मामा फोटो काढतोय फोटो काढ हा सरकार खूप मोठा सरकार आहे तशी याची तुलना अशाशी करताना बाळासाहेब जावडेकर यांच्या स्मृतीमध्ये हा पुरस्कार दिला आहे. मला अनुभव आहे तर या ठिकाणी थांबायचं करणार आहे त्या ठिकाणी थांबायला तर गणेश पुढे साहेब आपण जरा पुढे होऊन जरा विशेष म्हणजे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचंही निश्चितच म्हणजे कौतुक करायला पाहिजे. तर ज्याला पुरस्काराचं गांभीर्य आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि त्याच लोकांना या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. पुढचं जे आहे ते या ठिकाणी जयंत भटकर स्मृती मराठी पत्रकार दीपक देशमुख पुणे यांच्या नावाने त्यांना आपण देतोय. जयंत भटकर स्मृती मराठी पत्रकार पुरस्कार दीपक देशमुख पुणे. तर दीपक देशमुख सर या मोठे सर कुठे आहेत? मोठे सर मोठे सरांची अपेक्षा आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत यावं न्याय सोबत सोबत आहे मी सोबत आहे तुला सन्मान केले जाते कधी सगळं सगळं केलेले ज्येष्ठ पत्रकारांना सन्मान केले जाते. तुमचा जो पुरस्कार आहे तो लातूर त्यांना मधुकर रोडे स्मृती राज्य मराठी पत्रकार पुरस्कार या ठिकाणी देण्यात जात आहे. मला आपण आहे बघा आपण यूट्यूबला सोडत असतो 3 मिनिटाचा वाट टाइम चालू विशेषतः मधुकर रोडे स्मृती पुरस्कार जो आहे तो मधुकर रोडे स्मृती पुरस्कार दिला जात आहे. मधुकर रोडे एक सामान्य ग्रामीण भागातील पत्रकार त्यांच्या नावाने भाजपच्या साहेबांना दिला जात आहे. संस्था आहे आधार संस्था जी काम करण्यामध्ये करते
सामाजिक काम केलं ती बघायला लागली सगळी ती हे प्रभावी व्यक्तिमत्व आहे आणि अनेक मुद्दे जे आहेत हे सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं काम आहे. किरण सेनानी आणि हे दोन्ही पण जे व्यक्तिमत्व आहे भुमके आणि सेनानी या दोघांनी सामाजिक जीवनामध्ये फार चांगली कामगिरी केली आहे. थोडं तर घरात येऊ शकतो तर सगळ्यांकडून आपला मनापासून अभिनंदन सगळ्यांचं आपण करतोय. अभिनंदन तुमचं. या पुढे पुढे सुगणेश्वर तुमच्या शुभ असते एका आपल्या चांगल्या सुपुत्राचं घरातील सुपुत्राचं या ठिकाणी कौतुक व्हावं आणि हे तुमचं कौतुक आहे. या पुढे या 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 पुढे हां तर दोघांचं या ठिकाणी कौतुक आहे आणि दोघांची राजपूत यांना पुरस्कार देताना या ठिकाणी निश्चितच आम्हाला माझा तीन मोबाईल लय भारी ते आणला असतं त्यानं लय भारी क्लिअरिटी काय भारी मोबाईल ॲपलचंच ॲपलचं जुन्या पद्धतीचं नाही रे नवीन त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर असणारा अपडेट असणारा ते सगळं चाललं आता सेवा बजावलेली आहे आणि ते पूर्ण समाजकार्य करत आहेत. शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना दलित मित्र पुरस्कार दिलेला आहे. अशा महान व्यक्तींचा सत्कार आज होत आहे ही खूप मोठी संघटनेचे केंद्रीय सचिव बाळकृष्ण काका सरांनी सत्कार केलेला आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपण टाळ्याच्या गदामध्ये त्यांचं कौतुक करूया. त्या कार्यावरती कौतुकाची साथ टाकूया. एक चांगला संदेश संघटनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत जातो आहे त्याच्या आपण सगळे साक्षीदार आहोत. यापूर्वी ओळख सांगा ना. ओळख सांगा. गेल्या 2 दिवसांपासून मी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाची सतत तयारी करणारे व्यवसाय व्यक्तिमत्व आहे त्यांचा या ठिकाणी विशेष सत्कार करत आहे.
परदेशी हे राजपूत सर आमचे जे आहेत त्याचे भाचे आहेत आणि अतिशय भविष्यामध्ये तरतरीत मुलं आहेत म्हणजे उपक्रमासाठी उपयुक्त असतात वाघ होते कामाच्या बाबतीत तुम्ही सांगायची होती कालपासून बघतोय मी काही छोटं जरी काम सांगितलं धावत जाऊन करणार असं काही तरुण गद्दार असं कार्यकर्ता या ठिकाणी सत्कार करताना गौरव करताना निश्चितच आपण सगळ्यांना अनुभवतोय पुस्तक आहे तो आहे आपण तर ते पुरस्कार देण्याच्या म्हणजे आपले जे सन्मानपत्र आहे ते सन्मानपत्र थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी मी वाचू दाखवते शेवटचं आज राज्यस्तरीय पत्रकार कार्यशाळेत असा मी पत्रकार नागरिक मान्यवर साक्षी नेमणासी कोकणातल्या शहराला बोलकर सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार या राज्यस्तरीय पुरस्काराचा सन्मान करते आम्हाला आनंद होत आहे कोणताही पुरस्कार प्रेरणा देण्यासाठी असतो आणि प्रेरणा राष्ट्र मोठे होतो आपण सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षे लोक येतात स्वातंत्र्यपूर्ण कार्य करून समाज चर्चा उतरवण्याचा प्रयत्न केला आहे हे सन्मानपत्र देण्यात येत आहे त्यामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात आपले स्थान एक आदर्श लोकसेवकपणे दिले जाणार ज्या आदरणीय व्यक्तींच्या स्मरणात सन्मान दिला जात आहे त्यांचे सामाजिक क्षेत्रात योगदान आभार आहे साहजिकच या सन्मानाने समाजात आपले स्थान उंचावले आहे या पुरस्काराने आपली जबाबदारी वाढली आहे भविष्यात आपण शेवटच्या माणसाची समोर ठेवून शोषणमुक्त समाजाची पायाभरणी करा या अपेक्षेसह आपले मानपूर्वक अभिनंदन या ठिकाणी हा पुरस्कार जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी केंद्रीय अध्यक्ष गणेश मुळे सर आहेत तर मी माझ्या संस्थावाचे अध्यक्ष म्हणून मी त्यांच्याकडे हे सन्मानपत्र सुरू करीत आहे बोल त्यांच्यापर्यंत देखील पनवेलला पुरस्कार ते घेऊन जातील तोही आपण केंद्रीय अध्यक्षाकडे सुरू करतो असे 9 पुरस्कार आम्ही यांचं विशेष अभिनंदन या ठिकाणी करतो कारण त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर मी बघितलं की काल 2-3 दिवस ते या ठिकाणी स्मार्ट म्हणून बसलेले आहे म्हणजे रात्रीपर्यंत येणारे पाहुणे आले मी तुम्हाला संस्थेच्या वतीने म्हटले ना त्या ठिकाणी केंद्रीय समितीच्या वतीने जे कुठे या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आमचे जे सुनावणे आहेत त्या सुनावणे सर तुमचंही आम्ही या ठिकाणी विशेष म्हणजे कौतुक करतो आहोत की हे किरण सोनवणे विजय सोनवणे विकास सोनवणे सर हे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांची धडपड कसं उपक्रम या ठिकाणी यशस्वी कार्यक्रम असल्यानंतर त्यांनी सातत्यापूर्ण धडपड केल्याशिवाय यशस्वी करता येत आणि तिथं शब्द दिला त्यांनी आणि त्यानंतर त्यांनी सक्सेस केलेलं आहे या ठिकाणी त्याच्यामुळे मी थोडेसे विनंती करतो तुम्हाला की तुम्ही वेगळे सदस्य आहात म्हणजे अध्यक्ष तर तुम्ही सुनील सरांच्या ठिकाणी विशेष सुनील पवार सर हे सर आले सरांचा फोटो काढ मामा पुढे जाऊन फोटो काढ फोटो काढ पवार हे फोटो काढ मामा फोटो आणि शेवटचं त्याच्यानंतर सुरू राहणार आहे पण माझे सर्व मान्यवर विनंती आहे माझी गाडी म्हणजे तिकडून मला पकडायची त्याच्यामुळे सोलापूरमधून मला गाडी पकडायची आहे त्याच्यामुळे मी तुमचं सर्वांना निरोप या ठिकाणी घेतलं मला वेळेवर निघायला पाहिजे वाजता निघालं तर मला तुमची गाडी मिळणार हे लक्षात घ्या त्याच्यामुळे या ठिकाणी
आपला एक फोटोग्राफर आहे सर मी काढू का मी फोटोग्राफर आपले मित्र सहकारी आणि त्यांनी आपल्या भवनाची व्यवस्था उत्कृष्टरित्या पार पाडली असे आपले मित्र इथे जसं भोजन झालेलं आहे कारण जर पोटामध्ये नसेल तर पोटावर येईल आणि जर पोटावर नसेल तर पोटात पाहिजे परंतु बऱ्याच ठिकाणी पाण्याची मंडळी होती त्यांना जायचं होतं म्हणून या ठिकाणी जरी आता सगळ्या वेगळी असते तरी मी जास्त बोलणार नाही बोलण्यासारखं बरंच आहे कारण तू इवन असं सांगणारा मी व्यक्ती आहे कारण पत्रकारांनी फक्त आपली भाषा एका माध्यमातून व्यक्त करणारे असतात परंतु वाणीच्या माध्यमातून व्यक्त करणारी व्यक्ती आहे परंतु आज या ठिकाणी आपण सर्व त्या ठिकाणी उपस्थित आहात आज दुसरं पाहिलं आपण तर हा प्रोग्राम म्हणजे राज्यस्तरीय पत्रकार मित्र कार्यशाळा धाराशिव इथं आज जे आयोजन केलं हे आयोजन करणारी सर्व मंडळी ज्यांनी एक कसोट पुस्तक आणि तुमच्या आपल्यासाठी व्यासपीठ उभा करून दिलं आणि हा कार्यक्रम शिरसावंदे मानून त्यांनी हा यशस्वीरित्या पार पाडला त्या सन्माननीय जी स्वराज्याच्या टीमचं या ठिकाणी खरंच अभिनंदन आहे त्याचे संतोष तुम्हाला अभिनंदन करतो या ठिकाणी आजच्या कार्यक्रमात आपण मला या ठिकाणी निमंत्रित केलं मान सन्मान दिला त्याबद्दल आपला ऋणी आहे आपण आवाज खणखणतोय कारण आवाज मोठा आहे या ठिकाणी खरोखरच आतापर्यंत ज्या कार्यशाळेमधील जे पत्रकार मंडळ या ठिकाणी विविध भागातून उपस्थित होते त्या पत्रकार बांधवांनी आपल्या ज्या व्यथा आणि कथा या ठिकाणी मांडल्या आज जर पाहिलं तर सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया या ज्या दोन्ही विंग्स आहेत आज जरी आपल्याला वाटलं तरी प्रिंट सोशल मीडियामध्ये क्षणिक समाधान वाटतं परंतु प्रिंट मीडिया जी आहे ते आपल्याला पुरावे दाखल या ठिकाणी देणारी अशी प्रिंट मीडिया आहे त्यामुळं आजची प्रिंट मीडियाचं अस्तित्व हे खऱ्या अर्थानं टिकून आहे किंबहुना तुमच्या बातमीदारीवर आणि तुमच्या बातमीचं जे काही समजा शीर्षक असेल ज्यावेळेस आपण एखादं टायटल बातमीचं तुमचं जर बातमीचं असेल तर ते वाचण्याच्या पुढची जी आपली जी काय रिॲक्शन असते वाचण्याची वाचकांची जी पुढी काय हे जी देण्याची कुवत असते आणि बातमीला आकार आयाम देण्याचे त्या पत्रकारामध्ये चांगली उमेद आहे अशा पत्रकारांच्या बातमी आज ही आजच्या स्पर्धेमध्ये बऱ्यापैकी टिकून आहे किंबहुना आताच मगाच्या आमच्या पत्रकार मित्रांनी बऱ्याच सांगितलं की पत्रकारिता करीत असताना त्यांचे कटू अनुभव या ठिकाणी त्यांनी शेअर केले परंतु आज या ठिकाणी पाहिलं तर आजची पत्रकारिता ही खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं
तर सामाजिक दृष्टिकोनातून पाहत असताना आजचे हे पत्रकार तळमळीने या ठिकाणी पत्रकारिता करीत असताना आपण इतरांना जो या ठिकाणी न्याय द्यायचा आहे त्या न्याय देण्याच्या भूमिकेतून पत्रकारिता करतो हे अनुभवणारा आणि प्रत्यक्षात या ठिकाणी अनुकरण करणारं हे व्यक्तिमत्व माझ्यामध्ये या ठिकाणी आहे. म्हणून आज या ठिकाणी इयत्ता 10वी पासून पत्रकारिता करीत असताना वेगवेगळ्या दैनिकांमध्ये साप्ताहिकामध्ये पत्रकारिता करीत असताना या ठिकाणी आपलं स्वतःचं या ठिकाणी वृत्तपत्र असावं म्हणून मी दैनिक देशभक्त या नावानं एक साप्ताहिक या ठिकाणी चालू केलं. त्याचा दैनिक पुन्हा नंतर साप्ताहिक दैनिक चालू केलं. या ठिकाणी पोर्टल आहे देशभक्तचं आणि या माध्यमातून पत्रकारिता करीत असताना नवीन बातमीच्या पत्रकारितेमध्ये पत्रकारांच्या बातमीतून दुसऱ्याला दिलेला आनंद जो आहे त्याच्यापेक्षाही त्या पत्रकाराच्या चेहऱ्यावर आनंद कसा असतो हे आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या पत्रकारिता आपल्याला आत्मिक समाधान वाटेल. कारण आपण दुसऱ्याच्या हितासाठी दुसऱ्याच्या अन्यायासाठी आपण धरून जातो आणि माझी लेखणी त्या ठिकाणी चालते आणि लेखणीच्या माध्यमातून मी न्याय देण्याचं काम केलं हे आत्मिक समाधान सगळ्यात मोठं असतं. आणि म्हणून अशी पत्रकारिता करीत असताना आपण या ठिकाणी पत्रकार म्हणून वावरत असताना आजच्या या पत्रकार कार्यशाळा जी या ठिकाणी संपन्न केली घराच्या बांधवांनी मोठ्या तळमळीने या ठिकाणी आज 3 महिन्यापासून मला सांगितलं जे राजपूतांनी 3 महिन्यापासून त्यांची टीम या ठिकाणी घेऊन हा कार्यक्रमाचा खूप उभा केलेला आहे. आज कार्यक्रम घेणं म्हणजे कुठलीही गोष्ट सोपी नाहीये. आजच्या स्पर्धेमध्ये आज पाहतोय आपण सुरुवात जर पाहिलं तर आपण या ठिकाणी आपल्या या साप्ताहिक असेल त्याचा आत्मा म्हणजे आपण जाहिरात मानतो आणि या जाहिरात देताना सुद्धा जाहिरातदाराची जी काही त्यांची रिॲक्शन असते आपण जाहिरात मागायला गेलो ती काही वेगळीच असते. परंतु जर आपण बातमीमधून जर त्यांच्यापर्यंत आपण त्यांना चांगल्या पद्धतीने काम केलं तर तो जाहिरातदार नक्कीच आपल्याला मगाच आमच्या जुब्बेकार काजीना परांडेच्या सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी त्याची मानसिकता पाचशे करतो आपल्यासाठी न्याय देतो आपल्यासाठी न विचारता बातम्या आपल्या चांगल्या पद्धतीने छापतो आणि म्हणून आपण त्याला किमान 500 आरक्षण आपल्या याच्याकडे भाजी निघून जातो. हे अशी काही पत्रकारितेमध्ये अनुभव येत आहे आणि असे पत्रकारिता करीत असताना अशा कार्यशाळेच्या माध्यमातून या आपल्या विचारांची देवाणघेवाण होते आणि विचाराच्या देवाणघेवाणमधून पत्रकारांच्या आणखी पुढच्या या जडणघडणीमध्ये ही कार्यशाळा मदत करते. त्यासाठी अशा विविध पत्रकार संघटना जरी असतील तरी त्यांनी आपले थोडे बाजूला ठेवून पत्रकारांनी पत्रकारांसाठी चाललेली कार्यशाळा यासाठी आपला थोडा बाहेर ठेवून त्या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हावं या मताचा मी आहे. म्हणून माझी साप्ताहिक संपादक राज्य पत्रकार संघाचा प्रदेशाध्यक्ष जरी असलो तरी आता मी कार्यशाळा जर घेतो मी राज्यस्तरीय पुरस्कार माझ्या संघटनेच्या वतीने घेतो. परंतु मला या कार्यशाळेमध्ये आपण निमंत्रित केलं आणि शेवटपर्यंत एक माझा स्वभाव की शेवटपर्यंत आपण आलो शेवटपर्यंत जे काय आहे शेवट आवाज झाल्याच्या नंतरच झालं हे माझ्या स्वभावामध्ये आहे. म्हणून मी या ठिकाणी थांबलो. आपण माझा यथोचित असा मान सन्मान केला आपला मी ऋणी आहे आणि सदैव आपल्या संघटनेचा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमासाठी आपल्या सोबत असेल आणि पत्रकार प्रतिनिधी सरांना बोललो होतो त्या ग्रामची बैठक झाली त्यावेळी की आपण या ठिकाणचा जो ग्रामीण भागातला पत्रकार आम्ही जिल्ह्यामध्ये बसतो सर जिल्ह्यामध्ये बसत असताना त्या ग्रामीण भागातल्या पत्रकाराच्या बातमीसाठी काय त्याची तळमळ असते आणि बातमी तुमच्यापर्यंत कशी आपल्या ऑफिसमध्ये पोहोचली पाहिजे माझ्या दैनिकाला बातमी कशी लागली पाहिजे ही त्याची तळमळ आजच्या जी काही आजचे राजकीय समजा या ठिकाणी उघडत असताना चालणारी वृत्तपत्र आहेत परंतु माझ्यासारखा एक सामान्य माणूस या ठिकाणी कुठलाही मला राजकीय वृत्तपत्र नाही मी ठामपणे सांगेल की माझं साप्ताहिक दैनिक हे मी राजकीय विरोध असताना मी चालवतो किंबहुना माझा स्वभाव त्याला कारणीभूत आहे. माझं जे काही समजा या ठिकाणचं सभासमोरचा सोबतचे सामंजस्यपणा आहे सभासमोरचे हितसंबंध आहे त्यावर मी चालवतो आणि त्याच्यावर यशस्वी आहे. तर या आपण चालवत असताना ग्रामीण भागातल्या पत्रकारांच्या ज्या काही समस्या आहेत या जाणून घेऊन त्यांच्याप्रती आज आपण या ठिकाणी काही ठराव पारित करावे यासाठी खास मी मध्यंतरी सुनावलं होतं सरांना बोललो होतो की आपण किमान मुख्यमंत्री असतील या देशाचे पंतप्रधान त्यांच्यापर्यंत माहिती प्रसारण मंत्रालयाचे जे काही समजा अधिकारी असतील त्यांनाही आपण कार्यशाळेमध्ये बोलवतो आणि आपल्या देशात त्यांच्यापर्यंत धडकू द्याव्या आणि त्या माध्यमातून आपल्या प्रश्नाला आपण वाचा फोडावी ही तळमळ घेऊन मी तुमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो होतो. तर माझी विनंती आहे या सभागृहाला राहील आजच्या राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये आपल्या पत्रकार संघाला राहील की ज्या पत्रकारांच्या काही समजा अडीअडचणी आहेत त्याचे ठराव आपण घ्यावे आणि ते आज जरी समजा आपण या ठिकाणी आता कमी संख्या असली तरी ते पारित करावे आणि जसं आपण आपल्या पत्रकार संघाचं या ठिकाणी निवेदन या ठिकाणच्या संबंधित राज्यकर्ते प्रशासनाला द्यावं ही एक माझी विनंती करतो आपल्याला. आणि या ठिकाणी आपण मला बोलण्याची संधी दिली शेवटी का होईना परंतु दोघं काही भाषाला जातात परंतु त्या भाषेचा आनंद वेगळा असतो तो आनंद मी अनुभवला याचं मला सार्थकी लागलं. जय हिंद जय भारत. आपण शेवट करूया आणि असाच एक चांगला विचार आपण घेऊया असं मला वाटतंय आणि आपण ठरावाची प्लॅनिंग करू आपण
होईल असा आम्ही प्रयत्न. एक मिनिट माता की भारत माता की वंदे वंदे एक थांब तुम्ही जाऊ सर हे लाईव्ह सोडते ये ना हां माता की भारत माता की वंदे वंदे एक जुटीचा हे असो पत्रकार जुटीचा भारत माता की जय भारत माता की वंदे मातरम वंदे पत्रकार जुटीचा बाळकृष्ण जांभेकर सरांचा पत्रकार मोदीचा और जर्नलिस्ट फ्रेंड्स ओके